शेगावी चलायचे, भक्तांनो शेगावी चलायचे, संत गजानन बघायचे, संत गजानन बघायचे. गजानन सिद्धयोगी, चारी मुक्ती साध भोगी, गजानन सिद्धयोगी, चारी मुक्ती साध भोगी, चरणीत जाऊनी लोळायचे, चरणीत जाऊनी लोळायचे, संत गजानन बघायचे, संत गजानन बघायचे, भक्तांनो शेगावी चलायचे, संत गजानन बघायचे. सापडला नरजन्म, सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणनाथ सरस्वती रविशुक्रो बृहस्पतिः पञ्चैतानि स्मरेन् नित्यम् वेदवाणी प्रवर्तते. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. या कुन्देन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती विशेषजाड्यापः. कस्तूरी तिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुः करे कङ्कणम्. सर्वाङ्गे हरिचन्दनं सुललितं कण्ठे च मुक्तावली. गोपस्त्री परिवेष्टितो विजयते गोपालचूडामणिः. जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः. तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि. निगमकल्पतरोर्गलितं फलं शुकमुखादमृतद्रवसंयुतं पिबत भागवतं रसमालयं मुहुरहो रसिका भुवि भावुकाः. विघ्नेश्वराय वरदाय सुरप्रियाय लंबोदराय सकलाय जगद्धिताय नागाननाय श्रुतियज्ञविभूषिताय गौरीसुताय गणनाथ नमो नमस्ते. गोपाल कृष्ण भगवान की जय. शुकाचार्य महाराज की जय. अम्बा माता की जय. हरे कृष्ण हरे राम राधे गोविंदा. हरे कृष्ण हरे राम राधे गोविंदा. हरे कृष्ण हरे राम राधे गोविंदा. हरे कृष्ण हरे
ब्रह्मणे नमः। जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतः चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेरे ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकम् सत्यं परं धीमहि। धर्मप्रोज्झितकैतवोऽत्र परमो निर्मत्सराणां सताम् वेद्यं वास्तवमत्र वस्तु शिवदम् तापत्रयोन्मूलनम्। श्रीमद्भागवते महामुनिकृते चौवापरयेश्वरः सद्यो हृद्यवरुध्यते प्रकृतिभिः शुश्रूषुभिस्तत्क्षणात् निगमकल्पतरोर्गलितं फलम् शुकमुखादमृतद्रवसंयुतम् पिबत भागवतं रसमालयम् मुहुरहो रसिका भुवि भावुका नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। मुनयः साधु पृष्ठोऽहं भवद्भिः लोकमङ्गलम् यत्कृतः कृष्णसम्प्रश्नो येनात्मा सुप्रसीदति। भगवान परमात्म्याच्या परमपावन अशा कृपेने आपण सर्व श्रद्धावान भाविक लोक या भगवतीच्या पवित्र रोहिणी गावामध्ये भगवान परमात्म्याची परमपावनी अशी भागवतीय कथा श्रवण करत आहात। हा एक खूप चांगला योग आहे। हे भागवत दोन कारणांनी ठेवण्यात आलेलं आहे। एक, आमचे जे श्री सावजी परिवार आहे, मला काल त्याने फार छान सांगितलं, आमच्या आई वडिलांची खूप दिवसापासूनची इच्छा होती, आपल्या आई वडिलांच्या इच्छेसाठी कधी कधी इच्छा असून सुद्धा एखाद्या व्यक्तीला भगवंताची आराधना काही करण्याचा योग येत नाही। शास्त्र असं सांगतं की 3 गोष्टी असल्याशिवाय परमार्थाचं साध्य प्राप्त होत नाही। एक, इच्छा असावी लागते, मला भागवत करायचं आहे, मला भागवत करायचं आहे, अशी कितीतरी दिवसापासून इच्छा असावी लागते। इच्छा
इच्छा खूप दिवसापासून आहे, पण तसे प्रयत्न जर घडले नाही तरी भागवत होण्याची शक्यता नसते. इच्छा आहे पण प्रयत्नच केला नाही, त्याच्यासाठी अट्टहास केला नाही. आता हे करायचं आहे. याच्यासाठी जुन्या काळामध्ये अशी परंपरा होती. भागवताची इच्छा झाली की वाती करायला सुरुवात करायची. किती वाती करायची याचे जर नियम आहेत. हळूहळू तो गठ्ठा मोठा मोठा दिसायचा आणि मग जसा जसा गठ्ठा वाढायचा तशी तशी इच्छा वृद्धी करतो. अशी पद्धती आहे, आजही आहे. आपल्याकडे पण वाती चालू आहे. याचा अर्थ थोडासा कापूस घेऊन तुम्ही प्रयत्नरत व्हा, प्रयत्नाकडे प्रवृत्त व्हा. भगवंताची कृपा आज ना उद्या निश्चित होईल. प्रयत्न कधी कधी असं असतं, इच्छा पण आहे, प्रयत्न पण आहे, पण तरी भागवत होत नाही. का माहितीये? त्याच्याबरोबर भगवंताची कृपा असावी लागते. भगवंताने सांगावं लागतं की हा मला आज तुझ्याकडे भागवत सुरू करायचं आहे. हे 3 कारण आहेत की ज्या कारणासाठी भागवत होऊ शकतं. इच्छा, प्रयत्न आणि भगवंताची कृपा. पण आज मला एक चौथं एक कारण सापडलं. का? समजा तुम्ही जर असं म्हणाल की आमच्या सावजींच्या वडिलांची इच्छा होती पण त्यांनी प्रयत्न केले नाहीत, असं जर म्हणत असाल तर चुकीचं आहे. प्रयत्न पण केलेला. बरं, असं तर म्हणता येऊ शकतं का की बाबा यांच्या वडिलांवर कृपा झाली नाही आणि यांच्यावर कृपा झाली म्हणून भागवत यांच्याकडून होत आहे, असं थोडं म्हणता येऊ शकतं. कृपा तर परमात्म्याची सगळ्यावरच व्हायला पाहिजे. याच्यापेक्षा आणखी एक चौथं कारण मला असं वाटतं, माझ्या मुलांच्याकडून भागवत व्हावं ही त्यांची अपेक्षा असावी, नाही का? आणि या कारणासाठी आज मुलांच्याकडून भागवताचं आयोजन केलं जातं, अनुष्ठान केलं जात आहे. दुसरं एक कारण असं आहे या भागवताच्या कथेचं. आमच्या परिवाराने 4 धामची यात्रा केली. तुम्ही जर 1-2 दिवसापूर्वी माननीय पंतप्रधान मोदींनी केदारनाथ मध्ये जे भगवान पूज्यपाद शंकराचार्यांच्या समाधीचं लोकार्पण केलं आहे, तुमच्याकडे मोबाईल असेल तर युट्यूबवर ते ऐका. त्यांनी फार छान विषय सांगितला. 4 धाम, 12 ज्योतिर्लिंग याच्या द्वारा देशाला जोडलं गेलेलं आहे. नाहीतर मला सांगा, आज आपण इथले महाराष्ट्रातले त्यात लातूर जिल्ह्यामध्ये रोहिणा गाव आणि कुठं केदारनाथ, त्या भूमीचा आणि आपला काय संबंध आहे तसं नियमाने बघायला गेलं तर. पण तरी सुद्धा तिथं मंदिर झाल्याचा आनंद, तिथं आचार्यांची समाधी झाली त्याचा आनंद मला इथं होतो. का होतो? कारण त्या भूमीशी माझं एक हृदयस्थ नातं आहे. म्हणून बघा, भारत तुटला असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा काय झालेलं असतं? तिथं जागा काही कमी झालेली असते का? पाकिस्तान वेगळा झाला म्हणजे काय झालं? तिथं अशकेमध्ये काही खड्डा तयार झाला का? नाही. काय झाल्यानंतर आपण म्हणतो की हा आता आमचं देश राहिला नाही, हे आमचं राज्य राहिलं नाही, असं का म्हणतो आपण? 3 गोष्टी जर तिथून नष्ट झाल्या तर ते राज्य आपलं राहत नाही. एक, वेद. ज्या भूमीमधून वेद लुप्त होतात ती भूमी भारत भूमी असू शकत नाही. एक, वेद. दुसरं आहे सनातन परंपरा धारण करणारा समाज वर्ग. मी हिंदू आहे, मी माझ्या कपाळाला गंध लावतो, मी माझ्या घरामध्ये देवाची पूजा करतो, हा भाव अंतःकरणामध्ये जर असेल तर ती भूमी सुद्धा आपलीच भूमी असू शकते. आणि तिसरी गोष्ट आहे, ज्या भूमीतून देव नष्ट होतात, देवाची मंदिरं तोडली जातात,
मग तिथं देव शिल्लक राहिला जात नाही तर मग आपली भूमी राहत नाही ते. पण ही भूमी जर आपली ठेवायची झाली तर काय करावं लागेल? म्हणून आपल्या पूर्वजांनी फार मोठं कार्य केलं. असे तो हिमाचल सगळीकडे फिरून 4 धाम तयार केले. पूर्वेला भगवान जगन्नाथ, पश्चिमेला द्वारकाधीश, दक्षिणेला रामेश्वर भगवान, उत्तरेला भगवान द्वारिका बद्रीनाथ. 4 या केंद्राने भारत जोडला. मधली राज्य इकडं तिकडं सुटू नये म्हणून प्रत्येक राज्याच्या आसपास एक ज्योतिर्लिंग तयार केलं. नाही का? संपूर्ण भारत देशाला केंद्र म्हणून जोडण्यासाठी काशी हे अलौकिक धाम भगवान शिवकृपेने प्राप्त झालं. हे सगळं एखाद्या सूत्रामध्ये जसं मणी गोवलेले असतात ना, तशी भारतभूमी गोवलेली आहे. प्रत्येक भारतीयाची ही इच्छा असली पाहिजे की प्रत्येक क्षेत्राचं दर्शन घेईल, कारण ती माझी भूमी आहे. मागे 5-6 महिन्यापूर्वी आपण केला असेल कदाचित, अयोध्येच्या राम मंदिरासाठी निधी संकलन चाललं होतं. आपण सगळ्या भारतवर्षातल्या लोकांनी जेवढा निधी तयार केला तेवढा तर एखादा मनुष्य देऊ शकला असता, अशी माणसं आहेत भारतभूमी. पण नाही, प्रत्येकाने आपल्या काही अंश तिथं समर्पण केला पाहिजे. का? ते मंदिर आता माझं आहे, माझं आहे म्हणून तिथं जाणं आहे, माझं आहे म्हणून त्या भूमीचं दर्शन केलं आहे. आम्ही सगळे भारतवर्षातले सगळे, कदाचित वेश वेगळे असतील, भाषा वेगळे असतील, रहन सहन वेगळं असेल, पण आम्ही सगळे भारतीय आहोत. हा जर भाव जर प्रगट व्हायचा असेल तर तीर्थयात्रा हे साधन आहे. हा, मी 4 धाम पाहून आलेलो आहे. 4 धामातली सगळी देवता मी त्यांचं दर्शन घेतलं आहे. माझ्या 12 ज्योतिर्लिंगाचं मी दर्शन करून पवित्र होण्याचा प्रयत्न केला आहे. मग तिथून आणलेलं पाणी, तिथून आणलेली वाळुका याच्याने आपल्या शरीरावर प्रोक्षण करून आज मी धन्य झालो आहे. आज माझं जीवन कृतार्थ झालं आहे की आज मी माझ्या पूर्ण भारतवर्षाचं दर्शन केलं. भारतातल्या यत्किंची ज्या काही देवता आहेत त्या सगळ्याच्या दर्शनाने मी पवित्र झालो, असा भाव अंतःकरणामध्ये धारण करणं, ह्याला म्हणतात मावंद. 4 धामाचं मावंद. पण मावंद शब्द फार छान आहे बरं. तसा तो मावद असा शब्द. मावद म्हणजे मा म्हणजे नको, वद म्हणजे बोलू नको. आता काय करायचं? आता बोलायचं नाही, आता फक्त कृती करायची. मी यात्रेला गेलो असं म्हणायचं नाही. पवित्र होणे असं आहे. अनुभूती प्रधान जीवन शांत होत असत ते बोलत. मी सगळीकडे जाऊन आलो. बस आता माझं काम आहे ना, वैराग्य. हे भागवताचं इनकमिंग आणि आउट गोईंग काय? धुंदुकारी सारखा भयंकर पापी असणारा सुद्धा भागवताचं श्रवण केलं आणि काय मिळालं? त्याच्यासाठी विमान आलं. मला असं वाटतं आपल्यापैकी बऱ्याच जणाला शेवटच्या दिवशी नक्की विमान येणार आहे. कुणाला द्यायचं? हात वर करा बरं, बघू आहे का कुणी तयार. हा, विमानामध्ये बसायला छान असतो, फार मजा. आम्ही परवा गेलो होतो ना. हे तर या गावाहून त्या गावामध्ये विमान जाण्याचं एवढं छान असतं. इथं तर साक्षात परमात्म्याचं विमान. परमात्म्याचं विमान या शब्दाचा अर्थ परमात्म्याची कृपा असं धरा. मग त्याच्याने सर्व प्रकारचे पाप असतील तरी ते दूर होतात. मनुष्य जीवन पवित्र होतं. पवित्र मनाने भगवंताची जी सेवा केली जाते ना, त्याला परम धर्म असे शास्त्र सांगत.
सवै पुंसां परो धर्मः तो मनुष्याचा परमधर्म आहे. यतो भक्तिरधोक्षजे, तो मनुष्याचा परमधर्म आहे की जे केल्यानंतर अंतःकरणामध्ये भक्तीचा उदय होतो. भक्ती म्हणजे काय? त्याला पण पाहिलं, भक्ती तरुण झाली, श्रेष्ठ झाली. पण भक्ती म्हणजे काय? भक्तीचे 2 लक्षणं सांगितले. अहेतुकी अप्रतिहता ययात्मा संप्रसीदती. भक्तीची 2 लक्षणे आहेत. एक आहे अहेतुकी आणि दुसरी आहे अप्रतिहता, हेतू रहितता. सोपा शब्द सांगतो, निरपेक्ष. भक्तीचं पहिलं सूत्र आहे निरपेक्ष. एक फुलाची माळ घेतली, मंदिरामध्ये गेला, देवीच्या मंदिरामध्ये गेला, पार्वत देवीला माळ घातली. ती काय झाली? ही भक्ती झाली. ठीक आहे, थोडस लक्ष नाही का? माझ्या जवळची एक फुलाची माळ मी घेतली, काही फुलं गोळा केले, त्याच्यापासून माळ बनवली, ती माळ घेऊन मंदिरामध्ये गेलो आहे, मंदिरामध्ये जाऊन भगवंताला समर्पण केली. ही काय झाली? ही भक्ती झाली. आणि मग देवाच्या समोर हात जोडून सांगितलं, देवा तेवढं पोराच्या नोकरीचं काम होऊ दे बरं. काय झालं म्हणजे? हा व्यवहार झाला. आता भक्ती संपली. आमच्या साक्षात पंढरपूर पण इथं आलेत आमच्याकडून. आमच्या पंढरपूर मधली घटना. दररोज येणारा एक भक्त एके दिवशी आला. आमचे सेना महाराज आले आणि त्यांनी चंद्रभागेमध्ये स्नान वगैरे केलं आणि तिथून एक दगड उचलला, थोडा गुळगुळीत होता, त्या वस्त्र्याला धार लावायसाठी. त्यांनी तो घेऊन घेतला, आपल्या हळदीमध्ये टाकला. सगळी संत मंडळी बसले होते. परमात्म्याने विचारलं, आज सगळे आले का? हा, सगळे आले. सेना महाराज दिसले नाहीत कुठं? सेना महाराज समोर म्हणले, देवा आहे ना हे काय? पुन्हा एकदा देवाने विचारलं, सेना महाराज दिसले नाहीत आज? सेना महाराज म्हणले, देवा समोरच आहे. अच्छा अच्छा, बरं बरं बरं. सेना महाराजांच्या डोक्यामध्ये एकच विचार, मी समोर असताना देव मला का 2 वेळेला म्हणले सेना आला नाही, सेना आला नाही? वारी संपली, सेना महाराज आपल्या घराकडे गेले आणि घरी गेल्यानंतर त्यांना आठवलं, अरे आपण वारीला गेलो खरं, पण येताना तिथून दगड उचलला. म्हणजे वारी झाली नाही, दगड आणण्यासाठी पंढरपूरला गेलो. हे पश्चिम दरवाजातून उतरल्या बाजारात जाणाऱ्या लोकांनी एवढी कथा ऐकून ठेवा बरं. बुक्का जर घ्यायचा झाला तर लोक म्हणतात तेवढा मोठा पडू नये, काही गरज नाही. पंढरपूर मधून 2च वस्तू आणाव्यात, एक बुक्का एक आणावा आणि एक तुळशीची माळ आणा, बाकी काही आणू नये. लेकराची खेळणी, ते गळ्यातलं वगैरे आमच्या नळेगावपेक्षा महाग मिळते, पण काय लोकांना तिथल्या हाऊस कुणाला नाही. एखादी वस्तू तुम्ही उचलल्यानंतर तुमची वारी राहत नाही, कारण तुम्ही त्या कामनेसाठी आला, भगवंतासाठी नाही, असा भाव तयार होतो. म्हणून भक्तीचं पहिलं लक्षण जर काय असेल तर निरपेक्ष. नाहीतर तो व्यवहार होतो. मी भगवंताला एक फुलाची माळ द्यावी, त्याच्या बदलीवर परमात्म्याने माझ्या मुलाला नोकरी द्यावी, व्यवहार संपला बस. भक्तीच्या लेखी याला शून्य किंमत आहे. तुकी भक्तीचं दुसरं लक्षण आहे अप्रतिहता. प्रतिहता याचा कधी कधी असं होतं बघा, एखाद्या देवाची आराधना करत राहतो, नंतर असं होतं की त्या देवाची आराधना सुटून जाते, बंद होते. का हो, तुम्ही त्या मंदिरात खूप येत होता, आता त्या देवाने काय केलंय आमचं चांगलं, आता बंद केला, दुसरा देव पकडला. शास्त्र असं सांगतं, तैल धारावत अविच्छिन्न तया. एखादी तेलाची धार भरून सोडल्यानंतर ती जशी न तुटता बरोबर अशी अखंड राहते,
तशी परमात्म्याची भक्ती सुद्धा अखंड राहिली पाहिजे. कुठल्याही कारणाने भक्तीमध्ये जर खंड पडला तर त्याला शास्त्र भक्ती म्हणायला तयार नाही. निरपेक्षता आणि अखंडितता त्या दोघांचा समन्वय जिथं होतो ना त्याला भक्ती असं म्हणतात. आणि अशी जर भक्ती हृदयामध्ये उदय पावली ना ते इतकी दुर्लभ आहे ती सगळ्याला मिळण्याची गोष्ट नाही. तुकोबारांनी फार गोड चिंतन केलंय. भक्ती प्रेम सुख नेणवे आणि का भक्ती प्रेम सुख नेणवे अनेका भक्ती प्रेम सुख नेणवे अनेका पंडित वाचका पंडित वाचका ज्ञानियासे हे शरीरामध्ये आपल्या प्रयत्नाने उभं करणं फार कठीण असतं. पण भक्ती जर उदयाला आली तर हळूहळू आपोआप ज्ञान प्रगट होत. अहो एक एक विषय सोडणं फार कठीण असतं. पण अंतःकरणामध्ये भक्तीचा उदय झाल्यानंतर हळूहळू विषय वासना आपोआप दूर जायला लागतात. आणि मग धर्म स्वनुष्ठित पुंसां विश्वक्सेन तथा सुयः नोत्पादयेद् यदि रतिं श्रम एव हि केवलम्. आपण करत असलेल्या कर्माने जर परमात्म्याच्या बद्दल प्रेम उत्पन्न झालं नसेल मग समजून घ्यावं कुठंतरी काही दोष तयार झाला आहे. शोध करून घ्यावा. आपला मार्ग चोखाळून नीट पाहून घ्यावा. समजून घ्यावा आपल्याकडे कुठंतरी दोष तयार झाला आहे. आपल्या अंतःकरणामध्ये शुद्ध भक्तीचा उदय झाला पाहिजे. कारण परमात्म्याची भक्ती हृदयामध्ये प्रगट जेव्हा होते ना अहो बाकीच्या सगळ्या गोष्टी मिळतील न मिळतील काय काय सोडा पण साक्षात परमात्मा सुद्धा त्याच्या हृदयामध्ये येऊन उभा राहतो. काल सनत कुमाराने सांगितलं सकल भुवन मध्ये निर्धनास्ते धन्या निवसति हृदयेषां श्री हरेर भक्ति रेखा हरिरपि निजलोकं सर्वथा तो विहाय प्रविशति हृदितेषां भक्तिसूत्रोपनद्धा. परमात्मा सुद्धा निज लोक सोडून त्याच्या हृदयामध्ये येऊन उभा राहतो. तस्मात् एकेन मनसा भगवान सात्वतां पती. आता प्रश्न एवढाच आहे ती भक्ती अंतःकरणात कोणत्या साधनाने उत्पन्न. भक्ती मिळाल्यानंतर सगळं मिळतं माने पण भक्ती कशाने उत्पन्न होत. परमात्म्याचं निष्काम भावाने संकीर्तन. हरे राम 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 सीता राम राम राम. सगळ्यांनी म्हणा हरे राम राम राम. सगळ्यांनी टाळी पण वाजवा. हरे राम 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 सीता राम राम राम. हरे राम 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 सीता राम राम राम. हरे राम 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 सीता राम राम राम.
वेदव्यास महर्षी सांगतात श्रोतव्यः, श्रवण करा. पहिलं साधन सांगितलं. ही भक्ती हृदयामध्ये प्रगट होण्यासाठी पहिलं साधन श्रवण. नवविधा भक्तीमध्ये सुद्धा पहिली भक्ती श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम. पहिलं साधन सांगितलं श्रवण करा. जिथं मिळेल जसं मिळेल ते श्रवण करत राहा. पुन्हा पुन्हा ऐका, जसं जमेल तसं श्रवण करत राहा. एक कीर्तनम कीर्तितव्यश्च, मुखातून भगवंताच्या नामाचं कीर्तन करा. जे आपण ऐकतो ना ते हळूहळू आपल्या मुखाने म्हणायला सुरुवात करा. तिसरं साधन सांगतात ध्येयः, त्याचं ध्यान करा. त्या परमात्म्याचं गुणानुवर्णन आपण जे ऐकतो ना त्याचं शांत बसून ध्यान केलं पाहिजे. थोडस ध्यानामध्ये मन लागत नाही ना, मग काय करावं? पूजा, परमात्म्याची पूजा करा. घरामध्ये एखादा फोटो असेल, एखादी मूर्ती असेल, छान पाणी घेऊन मस्त व्यवस्थित त्या देवाचं पूजन करा. प्रसन्न मनाने त्या भगवंताचं पूजन करून त्या परमात्म्याच्याकडे आपलं मन शांततेने लावा. हळूहळू तो परमात्मा या 4 साधनांनी आपल्या हृदयामध्ये येईल. हे परमात्मा हृदयामध्ये आल्यानंतर हळूहळू जसं शरद ऋतूमध्ये नदीचं गढूळ पाणी शांत होतं ना, तसं अंतःकरण सुद्धा शांत होतं. आणि परमात्म्याच्या कथा श्रवणाने, परमात्म्याच्या संकीर्तनाने, परमात्म्याच्या ध्यानाने, परमात्म्याच्या पूजेने शांत झालेल्या अंतःकरणामध्ये भगवंताचं प्रतिबिंब दिसायला लागतं. मग काय होतं? भिद्यन्ते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशयाः क्षीयन्ते चास्य कर्माणि दृष्ट एवात्मनीश्वरे. भिद्यन्ते हृदय ग्रंथी, हृदयातल्या ज्या वासनेच्या गाठी आहेत ना त्या भिद्ध होतात. छिद्यन्ते सर्व संशयाः, मनुष्याच्या ठिकाणी असणारे जे संशय आहेत ना ते संशयाचं छेदन होतं. क्षीयन्ते चास्य कर्माणि, त्याची जी कर्म असतात ना, पाठीमागचे प्रत्येकाचे काही दोष, काही कर्म असतात, हळूहळू ते कर्म सुद्धा क्षय पावतात. म्हणून काय करावं? अतो वै कवयो नित्यं भक्तिं परमया मुदा वासुदेवी भगवती कुर्वन्त्यात्मप्रसादने. म्हणून तर महापुरुषांनी हा मार्ग स्वीकारला. भगवंताच्या कथा आपल्या पवित्र कानाने त्यांनी ऐकून आपलं जीवन पवित्र करून घेतलं, कृतार्थ करून घेतलं. सनत कुमार भगवान नारद महर्षींच्या समोर ही परमात्म्याची परमपावनी कथा सांगतात. नैमिषारण्यामध्ये सूत ऋषी शौनकादिक ऋषी लोकांच्या समोर ही भगवंताची कथा सांगतात. आणि आज आपल्या सगळ्यांच्या समोर ही कथा सांगायला सुरुवात करायची आहे. सुरू करायचं का मग? ऐका. जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिघ्नस्वराट् तेने ब्रह्मरदायादिकवये मुह्यन्ति सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकम् सत्यं परं धीमहि. त्या परम सत्याचा मी ध्यान करतो अशा शब्दामध्ये भगवान वेदव्यास मंगलाचरण करतात. त्या परम सत्याचा मी ध्यान, सत्यम परम धीमहि. धीमहि, आम्ही त्याचं ध्यान करतो.
याचा अर्थ भागवत हा ग्रंथ कशाचा आहे? ध्यान करण्याचा आहे. कशाचं ध्यान? परम धीमहि. परम म्हणजे श्रेष्ठ, त्या श्रेष्ठाचा आम्ही ध्यान करतो. श्रेष्ठ काय आहे? सत्यम परम धीमहि. पण श्रेष्ठ जर सगळ्यात काही असेल तर ते परम सत्य आहे. इथं प्रत्येक सत्य असा शब्द देत असताना तत्व हा विषय. परम सत्य म्हणजे काय? ते परम तत्व. एखादा माणूस असतो, तिचे परिवार असतात 8-10 घरामध्ये. एक आई वडील असतात, भाऊ असतो, पत्नी असते, मुलं असते. सगळेजण त्याला, कुणी जण काका म्हणतात, कुणी बाबा म्हणतात, कुणी बाळा म्हणतं, कुणी भाऊ म्हणतं, कुणी सगळेजण वेगळं वेगळं म्हणतात. ते आता खरं सांगा बरं, तो खरा कोणी? काका आहे का, मामा आहे का, मुलगा आहे का, पिता आहे? कोण आहे खरा? त्यांचं ते दृष्टी आहे, पण तो व्यक्ती मात्र करायचे. परम सत्य म्हणजे परमात्म तत्व आहे. काही काही जण त्याला बाबा म्हणतात, तसं काही काही जण त्याला शिव असं म्हणतात. काही काही जण शिव नाही, विष्णू. त्याला म्हणे नाही ते आमची देवी आहे. काही जण नाही आमचं ते ब्रह्म आहे. त्यामुळे तुम्हाला काय ब्रह्म ब्रह्म म्हणत बसायचे ते म्हणत, पण आम्ही उत्तम पुरुष परमात्मे ऋषीणाम वैचित्र्या ध्रुज कुटिल नाना पतजुषाम नृणामेको गम्यस्तमसि पैसा पर्णवयव पुष्पदंत सांगतात. हे भगवान प्रत्येक व्यक्तीच्या अंतःकरणातला विषय वेगळा असल्या कारणाने वेगवेगळे नाव त्याला देत असतील, पण अंती आहे ते मात्र परम सत्य. बस त्या परम सत्याचा मी ध्यान करतो. आता परम सत्य काय करतं याच्याबद्दल थोडंसं चिंतन. जन्माद्यस्य यथा. कोणतं परम सत्य? ज्याच्यापासून हे सगळं जगत तयार होतं. यतो वा इमानि भूतानि जायन्ते. त्याला आपला विषय झालाय म्हणून जास्त सांगत नसत नाही. त्याच्यापासून हे सगळं तयार झालं. स्वराट एक फार सुंदर सुंदर विशेषण, हे सगळे पण सांगणार नाही आता. तो स्वतः प्रकार, त्याला दुसऱ्या कुण्या गोष्टींनी त्याचं मोठेपण सिद्ध करण्याची आवश्यकता नसते. माऊलींनी त्याला फार छान दृष्टांत दिलाय. अगं सूर्योदयो जागलिया, सूर्येची सूर्य पहा. सूर्योदय झाल्यानंतर सूर्याच्याच प्रकाशामध्ये जसं सूर्य पाहावा लागतो, तसं परमात्म्याच्या प्रकाशामध्येच परमात्मा तत्वाचं दर्शन होतं. ज्या परमतत्वाने भगवान ब्रह्मदेवाला वेद शिकवले, जे परम तत्व जाणून घेण्यासाठी ज्ञानी लोक मुह्यंती मोहित होतात. त्याच्या सत्तेने हे सगळं जगत नसतानाही प्रतिभासित होत. स्वतेजाने सगळं करणारा परमतत्व परमात्मा, आम्ही त्याचं ध्यान करतो. असं मंगलाचरण पहिल्या श्लोकामध्ये करून ठेवतो. दुसऱ्या 2 श्लोकामध्ये भागवताचं वर्णन केलं. श्रीमद भागवत म्हणजे काय? नरभप्रोज्यतगै तमोत्र परमो निर्मत्सराणां सदा वेद्यं वास्तवमत्र वस्तु शिवदं तापत्रयोन्मूलनम्. श्रीमद्भागवते महामुनिकृते किंवा परैरीश्वर सद्यो रज्जवरुध्यते सुकृतिभिः शुश्रूषुभिस्तक्षणा. इथं काय सांगितलंय? निर्मत्सर महापुरुषांचा धर्म या भागवतामध्ये सांगितलेला आहे. ह्याला एक उपमा दिली, एक लक्षण दिलं भागवताचं दर्शन कसं. त्याला एक दृष्टांत दिलाय आणि मला वाटतं तो दृष्टांत तुम्हाला सगळ्याला पाठ करेल. माझ्यावरून म्हणू लागत, ज्यांना ज्यांना म्हणता येईल पाठ आहे ते म्हणू लागत. वेद तरुचे मधुर फळ स्वादुर सेजे सोज्वल आत्मा राम मोही सत
अवजड करणी पीता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री कल्पतरो हो गलितम फलम. निगम म्हणजे वेद. वेदरूपी कल्पवृक्षाचं हे पिकलेलं फळ आहे. हा तसं आंब्याला फळ असतं की छान आंब्याला. तर आंबा आहे काय त्याला आंबे लागले बरेचसे, पण ते जर आंबट कैरी असतील तर आंबट लागतात ते, सगळे गोड राहत नाही सुरुवातीला. हे फळ कसं आहे? हे पिकलेलं फळ. वेदरूपी वृक्षाला अनेक फळ आहेत. मग यज्ञ आहे त्याचं फळ आहे, तपस्या आहे त्याचं फळ आहे, दान आहे त्याचं फळ आहे, धर्म आहे त्याचं फळ आहे. पण हे फळ कसं आहे? मधुर फळ आहे. नुसतं मधुर नाही, हळूहळू आंब्याच्या झाडावर पाड व्हायला लागतात, सगळे आंबे गोड व्हायला लागतात. पण त्या सगळ्या गोड आंब्यामध्ये एखादा आंबा फार गोड असतो. हा कसा कळतो माहितीये? ते माणसाला कळत नाही. ते मला कधी कळालं माहितीये का? एकाने सांगितलं, महाराज येता का आमच्या गावाला? म्हणलं कसं काय होतं? म्हणला पाड आलेत, म्हणलं आता आंबे उतरवायचे. म्हणलं आज या, म्हणलं आहेत पाड खाऊ आपण. मग गाडीला किक मारली, गेलो जवळच होतं आमच्या गावापासून. गेलो, मस्त एक 10-12 आंबे, इतके छान आंबे होते तुम्हाला सांगतो. खाल्लो तर आम्ही बसलो होतो तिथं, खाणं चाललं होतं. बस बस म्हणलं आता बस झालं बाबा. तो म्हणला महाराज एवढा एक घ्या बस, आता झाले म्हणला, तुम्ही मागितलात तरी पाड संपले, आता शेवटचा एक पाड आहे घ्या तुम्ही. शेवटचा पाड तोंडात टाकला, एवढं आंबट लागलं की नाही. आपलं हे कशाला दिलास म्हणले, हे एवढं तर नाही दिला आता. म्हणला महाराज मला थोडंच कळणार आहे म्हणलं मध्ये आंबा कसा. मग कळतो कुणाला? पक्षी असतात की नाही, त्यातल्या त्यात पोपट असतो ना, वरची 100 पाड झालेल्या पैकी सगळ्यात गोड पाड कोणता आहे त्या पक्षाला कळत असत. तसं वेदरूपी कल्पवृक्षावर अनेक फळ आहेत, त्याच्यातला परिपक्व झालेला गोड झालेला आंबा कोणता आहे हे एका पोपटाला कळतं. त्याचं नाव आहे शुकाचार्य. शुकमुखात अमृतद्रव संयुतम. शुकमुखात शुकाचार्यांच्या मुखामधून अमृतद्रवाचा संयोग झालेला आहे. काय आहे? त्याच्यात 2 मतभेद आहेत बरं. काही जणांना असं म्हणणे की सगळ्यात गोड पाड कोणता आहे हा पोपटाला कळतो, असं काही जणांचं मत आहे. आणि काही जणांचं मत असं आहे, पोपटाच्या मुखामध्ये अमृत असतं आणि तो त्या फळाला जेव्हा चोच मारतो तेव्हा त्याच्यातून हे अमृत याच्यामध्ये येतं आणि आंबा गोड होतो. कोणतं खरं असेल दोन्ही बाई? मी म्हणतो कोणतं का खरं असेल, आपल्याला गोड आंबा भेटला बस. श्रीमद भागवत शुकमुखात अमृतद्रव संयुक्त आहे. पिबत भागवतम रसमालयम. हे भागवत रूपी फळ हे कथामृत तुम्ही प्या, कारण हे पूर्ण रसरूप आहे. भूरभू रसिका भुई भावुका. एक पहिला नियम सांगितला, भागवत ऐकायचा ना, मग कसा ऐका. पहिला नियम सांगितला, मुहू. मुहू शब्दाचा अर्थ पुन्हा पुन्हा ऐका. अगोदर किती वेळेला ऐकले? बऱ्याच वेळेला. आणखी किती वेळेला? बऱ्याच. जितके वेळा ऐकता येईल तितक्या वेळेला ऐका. माझं असं मत आहे, जरी तुमच्या मनामध्ये कुणाला असं वाटत असेल या भागवताच्या शेवटच्या दिवशी आपल्याला विमान यावं आणि विमानामध्ये बसून आपण त्या दिव्य परमात्म्याच्या वैकुंठाला जावं, तरी सुद्धा त्या विमानामधून वैकुंठाला जाऊन तिथं निवांत बसल्यापेक्षा मला असं वाटतं तुम्ही इथंच राहत आणखी भरपूर कथा आहे का. तुमचं काय मत आहे? मला जर समजा आलाच एखाद्या भागवताच्या शेवटच्या दिवशी विमान, मी 100% त्याला सांगणार हे विमान तुला राहतं, मला इथं भागवत ऐकायचं. किंवा मग मी त्याला एकदा खात्री करून घेईन तिथं भागवत ऐकायला श्रोते आहेत का विचारणार मी त्याला.
दुसरी गोष्ट, मला भागवत सांगायला जमेल की नाही तिथं? दुसऱ्या कोणाला आणून तर मी उगं कसं ऐकत सांगणार नाही, नाही माझं ऐकलं झालं पाहिजे. आणखी एक गोष्ट मी त्याला विचारणार, तिथं रोहिण्यातल्यासारखी माईक सिस्टीम आहे का नाही, असली तर येतो. त्याच्यानंतर विचारणार ते आमच्या बरोबरचेच वाजवणारे आहेत ना का दुसरे कुणी, हा मी खात्री करून घ्या. आणि मग शेवटी विचारणार, रोहिण्यातल्या सगळ्याला जर माझ्या बरोबर घेऊन जायचं असेल तर मग हरकत नाही काय. सोडा विषय. पुन्हा पुन्हा ऐका, भागवत पुन्हा पुन्हा ऐकण्याचा विषय आहे. दुसऱ्याने सांगितला रसिका, भागवत रसिक होऊन ऐका, रस घेत घेत ऐका. आता नाही ना जाय लावले त्यांनी भागवत, घराच्या जवळच आहे, नाही गेलं तर राग येईल म्हणून आपलं येऊन बसलो. आपल्या गावाजवळच एक गाव आहे, त्या गावामध्ये माझं बऱ्याच वेळेला कीर्तन होतं. मी तिथं बरेच जोक सांगितले पण कुणीच हसे ना. काय झालं असेल बाबा, कीर्तन झाल्यावर तिथल्या एकदा त्याला माझं काही चुकलं का? ते म्हणजे काही नाही मला कीर्तन व्यवस्थित झालं. ते हो छान झालं. ते म्हणलं मग लोक हसत नव्हते समोरचे काय? ते म्हणले महाराज तुम्ही कीर्तन सांगत असताना तुमच्या समोर एक आजोबा बसली होती की नाही, लोक त्यांच्याजवळ एक काठी होती की नाही. म्हणलं हो, जर कुणी हसलं तर अशी काठी उगारतात नाही, त्याच्यामुळे आमच्या घरी मंदिरात कुणी हसतच नाही. असं नका म्हण. रसिका त्याचा रस घेत घेत ऐका. भावुका, तिसरी गोष्ट सांगतात, शुद्ध भाव अंतःकरणामध्ये धारण करून तुम्ही भागवताचं श्रवण करा. कारण काही काही गोष्टी तर्काने कळतात असं नाही, तर्कामध्ये बसणार नाही. तिथं भाव धारण करा. 7 वर्षाचा कृष्ण आहे आणि करांगुलीवर गोवर्धन धारण केला. मला तर्कामध्ये बसत नाही, माझ्या तर्कामध्ये बसत नाही. 7 वर्ष त्याची उंची आणि पर्वत त्याचं माप हे बसत नाही माझ्या दृष्टीने. म्हणजे अरे नको बसू देऊ, तू पाहा तरी मजा तरी घे. परमात्म्याची कथा ऐकत असताना शुद्ध भाव अंतःकरणामध्ये धारण करून मग कथा ऐका. अशा प्रकारे भगवान वेदव्यासाने मंगलाचरण करून भागवताला प्रारंभ केला. काल जे आपण ऐकलं नैमिषारण्यामध्ये सूत शौनकांचा संवाद आहे. शौनकांनी सूतांच्या समोर काही प्रश्न ठेवले आहेत. त्यांचा पहिला प्रश्न आहे, श्रीमद भागवत हा ग्रंथ कोणी लिहिला? थोडी ग्रंथाबद्दलची माहिती पाहिजे ना. तसं तर मला वाटतं की तुम्ही सगळेजण ज्ञाते आहात, अनेक वेळेला कथा ऐकलेली आहात, त्याच्या कारण तुम्हाला सगळं माहिती आहे. पण एक परंपरा अशी आहे ग्रंथाची. पहिल्यांदा ग्रंथ कोणी लिहिला, दुसरी गोष्ट का लिहिला, तिसरी गोष्ट कुठं लिहिला, चौथी गोष्ट त्यांनी कुणाला शिकवलं, पाचवी गोष्ट त्याचा प्रसार कसा झाला. 5 प्रश्न आहेत. त्या 5 प्रश्नाचे उत्तर आपल्याला थोडे थोडे चिंतन करून आपल्याला सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. सूत महर्षीने या प्रश्नाची उत्तर देत असताना सांगितलं, द्वापरे समनुप्राप्ते तृतीये युग पर्यये जातः पराशराद योगे वासव्यां कलया हरी. द्वापार युगाच्या तृतीय पर्वामध्ये भगवान वेदव्यास महर्षींचा जन्म झाला. अनेक प्रकारच्या ग्रंथाची रचना, अनेक प्रकारचं ज्ञानदानाचं कार्य करत करत एकदा बद्रीनाथ धामाच्याही पलीकडे सरस्वती नदीच्या काठावर आपल्या श्रम्यप्राश आश्रमामध्ये शांत असे भगवान वेदव्यास महर्षी बसलेले आहेत. ते रचना किती वाजता? पहाटेची वेळ होते. कदाचित सरस्वत्या उपस्पृष्ट जलम शुचि विविक्त देश आसीन उदिते रवी मंडले. ब्रह्म मुहूर्त झाला आहे, पहाटेची वेळ आहे. भगवान वेदव्यास वर्षी उठून बसले.
त्या काळातले महापुरुष पहाटे उठून बसत असतात. सकाळचे काही मंत्र असतात. कराग्रे वसते लक्ष करमोले सरस्वती. भगवंताचं दर्शन घे. करामध्ये आपल्या हातामध्ये परमात्म्याचं दर्शन घे. शांत बसले. आपल्याजवळ जे सरस्वती नदीचं पाणी आहे ना त्याच्यानी आचमन केलं आहे. आपल्या डोळ्यांना पाणी लावलं आहे. कानाला पाण्याचा स्पर्श. थंडी असते ना म्हणून स्नान होत नाही तिकडं दररोज. तेव्हा स्नानाची वेळ थोडी सूर्योदय झाल्यानंतर तेव्हा काय ती पद्धती असेल. ब्रह्म मुहूर्त आहे. भगवान वेदव्यास महर्षी शांत बसले आहेत आणि आता ते सूर्य उगवण्याची वाट पाहत आहेत. पहाटेच्या वेळेला महात्मा उठून मग रामकृष्ण हरी वगैरे काय जप असेल तो जप करायला लागले. हळूहळू पूर्व दिशेला तांबड फुटलं. त्याला एक फार छान शब्द आहे अरुणोदय. जसं जसं अरुणोदय व्हायला लागतो ना चराचर जाग व्हायला लागतं. चराचर जाग होत. पक्षी किलबिलाट करायला लागतात. आपले आपले आवाज वेगवेगळ्या प्रकारचे काढायला लागतात. प्रत्येक जण आपापल्या परीने भगवंताचं गुणानुवर्णन करतो असं म्हणा ना. घनश्याम सुंदरा श्रीधरा भगवंताला जाग करतात. हे भगवंत उठा. सुंदरा सकाळची वेळ. चिमणी पाखराचा किलबिलाट सुरू झाला. वासराकडे गाईची ओढ सुरू झाली. प्रत्येक जण आपापल्या कामाला लागतो. शेतकरी लगेच आपलं आवरून शेताकडे चला दारी काढायच्या. हे त्या काळातलं वर्णन असल्या कारणाने गवळणी लवकर उठायचं. सडा संमार्जन वगैरे. आता एकतर सडा राहिला नाही. सगळीकडे टाईल्स फरशी झाली आहे. बाहेर सिमेंट रोड झालाय त्याच्यामुळे काही शेण आणि सडा वगैरे राहिला. जमलं तर थोडं पाणी मारायचं. बस सोपं झालं हो फार. सायंकाळी एके वेळी जगन रक्षी अरुणोदय होताच उडाले. करावया पक्षी करुणी सडा समाजन गोपी. करुणी सडा समाजन गोपी. कुंभ घेऊन कुक्षी यमुना जळासी जाती मुकुंदा. यमुना जळासी जाती मुकुंदा. दद्योधन लक्ष्मी घनश्याम. अरुणोदय झाला. हळूहळू सगळं चराचर जाग झालं आणि उदित होत असलेलं रविबिंब त्यांनी पाहिलं आहे. काय मजा आहे नाही. एक सूर्य जागा होतो आणि स्वतः उदयाला आल्यानंतर सगळं चराचर जाग करतो. तेवढी कृपा आहे त्या सूर्यनारायणाची. मग सकाळी उठल्यानंतर स्नान झाल्यानंतर अगोदर त्या सूर्यनारायणाला प्रणाम करावा. बाकी काही नाही झालं तर एक प्रणाम करावा. सगळं जग जाग करतो ना. भगवान वेदव्यास महर्षी सूर्यनारायणाचे जगावरचे उपकार आपल्या आपल्या अंतःकरणामध्ये घेऊन त्याचा विचार करत होते. आणि विचार करता करता माणसाच्या विचाराची तंद्री कुठपर्यंत जाईल सांगता येत नाही. सगळ्या जगाला जाग करणारा सूर्य. पण या सूर्याचा उदय होऊन सुद्धा काही लोक आपल्या घरामध्ये पलंगावर एक झोप घेतात. त्याचं नाव फार छान आहे. साखर झोप. काय मजा असते. त्या साखर झोपेची मजाच काही आवडत.
मेघाला विचारलं खरंच साखर झोप असते का? मला एका डॉक्टरने सांगितले खरंच महाराज सकाळी जी झोप असते ना सूर्योदय झाल्यानंतरची तिला खरंच साखर झोप म्हणतात. म्हणलं कसं काय? ते म्हणजे अशी झोप घेतली की नक्कीच साखर होते. साखर होते म्हणजे शुगर होते त्या माणसाला. हा ज्याला ज्याला साखऱ्या रोग पाहिजे की नाही त्याला निवांत झोपायचं 7, 8, 9. सूर्य नारायण सगळ्या चराचराला जाग करतो. पण काही मात्र असे आहेत हा सूर्य जागा होऊनही ते जागे होत नाही. परावरस ऋषी कालेना व्यक्तरंहसा युग धर्म व्यतिकरं प्राप्तं भुवि युगे युगे. समोर होणाऱ्या घटनेच्या बद्दलचा थोडासा कानोसा घेतला. हळूहळू कलियुगाला प्रारंभ होणार आहे. पण सगळं जग ज्या ज्ञानाने प्रकाशित होतं ते ज्ञान आपल्या हातात असून सुद्धा काही लोक मात्र अज्ञानाच्या अंधकारामध्ये पडून राहणार आहेत. भगवान वेदव्यास महर्षीने पाहिलं या लोकांना ज्ञान मिळावं याच्यासाठी मी केवढा हा प्रयत्न केला आहे. ऐका एक वेद शिकण्यासाठी 12 वर्ष लागतात. 4 वेद शिकायचं झालं तर किती वर्ष लागतात? 48 वर्ष. सुरुवातीचे 12 वर्ष जर नाही ते समजा लहान असताना तर साधारण ज्या वयामध्ये रिटायर होतो की नाही त्या वयामध्ये वेदाचं शिक्षण होईल. भगवान वेदव्यास महर्षीने विचारलं एवढे वर्ष जर शिकायला गेले तर पुढे काय करावं त्यांनी. म्हणून त्यांनी विचार केला चला आपण 4 भाग करू आणि चौघांना वाटून देऊ. त्या शाखेचा अभ्यास करावा. त्यांनी बस एवढं केलं तरी बस झालं. तुझे लहानपणीचे 12 वर्ष शिकण्यासाठी 12 वर्ष 24-25 वर्ष होतील. बस पुढे त्याला व्यवहार करता येईल. तरी लक्षात आलं काही काही जणांना वेदाचा अधिकार नाही, वेद वाचता येत नाही. मग काय करावं? त्यांच्यासाठी महाभारतासारखा ग्रंथ केला. मग काय करावं? याच्यासाठी त्यांनी महाभारतासारखा ग्रंथ तयार करून ठेवला. आम्ही अशी माणसं ना वेदही वाचत नाहीत, महाभारत पण वाचत नाही. पुढच्या संतांच्या लक्षात आलं ह्या लोकांना एवढं वाचण्यासारखी ताकद नाही. मग काय करावं? त्या 1.25 लाख श्लोकातून फक्त 700 श्लोक बाजूला केले भगवद्गीता. आणि सांगितलं म्हणजे एवढे 700 श्लोक तरी वाचा बस काम होऊन जाईल. लोक फार हुशार कारण सांगणार महाराज वाचलो असतो पण संस्कृत मध्ये आम्हाला कळलं ना आवडे ना काय करावं. माऊलीने विचार केला चला ह्यांना मराठीमध्ये करून देऊ गीता. म्हणून माऊलीने 700 श्लोकाची गीता मराठीमध्ये करून दिली ज्ञानेश्वरीच्या रूपामध्ये. आता लोक आबा बाबा फारच मोठी झाली. तुकोबारांनी 4000 अभंगाचा गाथा तयार केला. पण अशी माणसंच आम्ही जन्माला आलो की हे ग्रंथ वाचायलाच तयार नाही. कल्पना करा ना तुकोबाराने तो गाथा पाण्यातून वर काढण्यासाठी 13 दिवस उपोषण केलंय. एवढं सगळं ग्रंथ सामर्थ्य तयार केलं कशासाठी? आपण वाचावं म्हणून ना. आता एकाने आता असा विचार करा बरं इथं बसलेल्यापैकी किती लोकांनी गाथा पूर्ण वाचला असेल? हात जर वर करायला लावले तर 2 तर झाले. तिसरा आता बघू कोणाकोणाचा. तुम्ही 3 वा इच्छा आहे वा. आणखी एक हात वर येणार आहे हळूहळू. कल्पना करा आपल्याला किती हे जाऊ द्या सोपं सांगतो तुम्हाला. आणखी एका वडिलांनी आपल्या मुलाला उदगीरला ठेवलं शिकायला. कुठे ठेवलं? उदगीर मध्ये ठेवलं. चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन केलं, चांगल्या हॉस्टेलवर ठेवलं, 2-3 चांगले क्लास लावून दिले, दर महिन्याला 2-3 हजार पाकिट मनी. पाकिट मनी नावाचा प्रकार तुम्हाला माहिती की नाही? पण आहे
म्हणजे महिन्याला 2000-4000 त्याला पैसे दे. वर्षभर पोरग राहिलं, शेवटी निकाल हातात आला, त्याला 46% मार्क पडले. किती? आता वडिलांना काय वाटलं असेल हो? त्याच्यासाठी तुला ठेवलं होतं तिथं 46% मार्क. मला सांगा, संवेदनशील वडिलांना त्याचं दुःख होईल की नाही? 4092 अभंगाचा गाथा तयार करून ठेवला. आम्ही जर फक्त 2-3च माणसं जर गावातून निघालो तर तुकोबारांना किती वाईट वाटेल कल्पना करा. एवढ्या मोठ्या गावातून फक्त 50च माणसं अशी निघाले की ज्यांनी ज्ञानेश्वरी वाचली, मग माऊलींना काय वाटेल कल्पना करा. एक वेळेला सुद्धा महाभारत वाचलं नाही तर आमच्या भगवान वेदव्यास महर्षीला काय वाटेल कल्पना करा ना. काय प्रयत्नाने त्या महात्म्या पुरुषांनी एवढे एवढे ग्रंथ तयार केले, पण आम्ही असे नतद्रष्ट पुत्र जन्माला आलो की ते वाचायला तयार नाही. उदास झाले भगवान वेदव्यास महर्षी. अश्रद्धधानां निस्सत्त्वां दुर्मेधां रसिता रसिता जुषाः. हळूहळू अश्रद्धा उत्पन्न होऊ लागली आहे. निसत्वान, त्याचं सत्व हळूहळू निघून जायला लागलेलं आहे. दुर्मेधां, बुद्धी वाईट व्हायला लागली आहे. आयुष्य हळूहळू कमी व्हायला लागले. काय करावं? दुर्भगांश्च जनान् वीक्ष मुनिर्दिव्येन चक्षुषा. आपल्या दिव्य डोळ्यांनी भगवान वेदव्यास महर्षींनी हे पुढे काय घडणार आहे ते ऐकलं, ते पाहिलं, त्याचं चिंतन केलं आणि मग ते दुःखी झाले. काय करावं बरं, काय करावं बरं याच्यासाठी. अशा चिंतेमध्ये भगवान वेदव्यास महर्षी असताना मालकंस राग सुरू झाला पेटीवर. का माहितीये का? वेदव्यास महर्षी आज बसून हेच चिंतन करतायत, काय केलं पाहिजे, काय करावं. आणि बाहेर वीणेच्या तारावर एक सुंदर आवाज ऐकायला आला. श्रीमन्नारायण नारायण हरे हरे नारायण हरे हरे श्रीमन्नारायण नारायण हरे हरे. का हो, तुम्ही दुःखी दिसतात, काय झालं? परेशानी कशाची आहे? नुकसान भरपाई आली नाही म्हणून परेशानी, ते काय काय कारण आहे? सगळे संसारी लोक ज्या अवस्थेतून वर येणं कठीण असतं अशा अवस्थेपर्यंत पोहोचलेले आपण, आणि इथं त्या ठिकाणी दुःखी आहात. हा, काय कारण आहे? एवढं सगळं जगासाठी ज्ञान तयार केलं, पण लोक ते वाचायला तयार नाही, लोक त्याचं चिंतन करायला तयार नाही. भगवान नारद महर्षींनी त्याच्यासाठी वेदव्यास महर्षींच्या समोर काही विषय ठेवले आहेत. भगवान नारद महर्षी सांगतात, यथा धर्मादयश्चार्थाः मुनिवर्यानुकीर्तिताः न तथा वासुदेवस्य महिमा अनुवर्णिताः. हे महर्षी, तुम्ही धर्म सांगितला, तुम्ही अर्थ सांगितला, तुम्ही काम सांगितला, मोक्ष सांगितला, हे जसं सांगितलात ना तसं भगवंताच्या गुणांचं वर्णन केलं नाही. भगवत गुणांवर्णन आणि मानवी जीवनाचं परिवर्तन होतं. का होतं माहितीये का? त्याची सुद्धा दोन कारण आहेत. एक तर त्या भगवत गुणांवर्णनाच्या कारणाने अंतःकरणाचे दोष नाही होतात, आपण सुरुवातीला पाहिलं. दुसरे एक कारण सांगितलंय भगवान नारद महर्षी, साधू पुरुष भगवत गुणानुवर्णनाच्या व्यतिरिक्त कुठल्याच गोष्टीचा विचार करत नाही. तुम्ही एक असा ग्रंथ लिहा की जे माणसं नाही, साधू लोक वाचतील.
दारदारी करणं बघतात ते साधू लोकांच्यासाठी होईल नाही. साधू लोक वाचतील आणि ते समाजाच्या समोर सांगतील. वेदव्यास महर्षी म्हणले हे तर मीच सांगतोय ना, म्हणजे तुमच्या मुखातून ऐकणार नाहीत लोक. लोक सुद्धा कुणाच्या मुखातून ऐकतात? ते साधूच्या मुखातून. कारण परिवर्तन करण्याचं सामर्थ्य साधूच्या जीवनात असतं. आणि ह्याला मी दुसरे दृष्टांत दिल्यापेक्षा नारदांनी जो दृष्टांत दिला तोच सांग. आणि नारदाने सुद्धा दुसऱ्या कुणाचा दृष्टांत नाही तर आपला स्वतःचा दिला. मागच्या जन्मामध्ये मी एका दासीचा मुलगा होतो. माझी आई काही काही घरामध्ये काही भांडी धुणं वगैरे करत असेल, मी तिच्या बरोबर राहत असेल. माझ्या आईच्या बरोबर जात असेल मी काम करण्यासाठी. काही दिवस निघून गेले. एके दिवशी आमच्या गावामध्ये चातुर्मास्याच्या निमित्ताने काही साधू आले होते. मी थोड्या वेळ त्या साधूच्या जवळ गेलो आणि मला काय वाटलं कोणाला मला ते आवडलं. मी त्यांच्या जवळ जाऊन बसायला लागलो. साधूंचा सकाळी सकाळी काकडा चालायचा, मग थोडा वेळ देवाची पूजा चालायची. सकाळी 9 वाजता एक प्रवचन व्हायचं, छान जे प्रवचन ऐकत असे. फार लहान आहे, 5-7 वर्षाचं वय आहे. ज्या वयामध्ये लेकरं रस्त्यावर खेळतात, पण माझी थोडी वृत्ती शांत असल्या कारण मी त्या साधूच्या संगतीमध्ये जायला लागलो. कधी कधी साधूने मला सांगावं, बाळ थोडी फुलं आणून देतोस का रे? त्यांच्यासाठी काही फुलं तुळशी वगैरे गोळा करून आणून द्यायला. साधू म्हणत, अरे थोडं कचरा झालाय, थोडं जाणून घेतोस का रे बेटा एवढं म्हणजे? हा घेतो ना. त्यांच्याबरोबर थोडीशी सेवा पण करत असे. त्यांचं प्रवचन काय समजत होतं माहित नाही, पण ऐकत असे. ते नामसंकीर्तन करत, मी पण त्यांच्याबरोबर संकीर्तन करत असे.